नमस्कार, आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. अमरावतीसह संपूर्ण देशभरात श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. चैत्र पौर्णिमेनिमित्त 2 एप्रिल 2026 रोजी संकटमोचन श्री हनुमान जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला. पहाटेपासून मंदिरामध्ये पूजा अर्चना, अभिषेक, भजन कीर्तन, सुंदरकांड आणि हनुमान चालीसा पठणाचे आयोजन करण्यात आले. अमरावतीतील रविनगर, नवीन कॉटन मार्केट, लक्ष्मीनगर, सहकारनगर, सांगापूर आणि इतर परिसरातील मंदिरांमध्ये विशेष सजावट करण्यात आली होती. फुलांची आरास आणि भक्तिमय वातावरणामुळे परिसर भारावून गेला होता. या निमित्ताने भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शन घेतले. महाप्रसादाचे वितरण शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले. तर स्वयंसेवक सेवाभावाने कार्यरत असल्याचे चित्रही दिसून आले. पवनसुत श्री हनुमान हे केवळ शक्तीचे नव्हे तर बुद्धी, विनय आणि सेवाभावाचे प्रतीक मानले जातात. रामदूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हनुमाननी आपल्या पराक्रमाने भक्ती आणि कर्तव्य निष्ठेचा आदर्श घालून दिला आहे. हनुमान जयंती हा केवळ धार्मिक सण नसून आत्मबल वाढवण्याचा आणि सकारात्मक जीवन मूल्ये आत्मसात करण्याचा संदेश देणारा दिवस आहे. हनुमानच्या प्रेरणेने समाज हितासाठी कार्य करण्याचा संकल्प या उत्साहाची खरी सार्थकता ठरते. मैं संतोष प्रेम प्रसाद मिश्रा श्री पांडरी हनुमान मंदिर महाराज की मंदिर में उपस्थित हूँ। यहाँ पर श्री पांडरी हनुमान मंदिर में कल 1/4/2026 को अखंड श्री रामचरितमानस का आयोजन किया गया। सवेरे 4 बजे मारुति नंदन का अभिषेक पूजन किया गया। तत्पश्चात 8:30 बजे भोजन का आयोजन चालू किया गया है। सभी काफ़ी भक्तों की भीड़ रही। 4 बजे तक के भंडारा चला है। बहुत बढ़िया कार्यक्रम हुआ, बहुत अच्छा हुआ, बहुत ही बेस्ट हुआ। अशाच नवनवीन घडामोडीसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल.